चलो वी स्टार्ट दिस टुडे सेशन. खूप इंटरेस्टिंग, खूप मज्जा, खूप सारे नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप सारे लोक काल नव्हते, आजच तुम्ही आलात. सो वेलकम यू ऑल्सो इन दिस टुडे सेशन. जे लोक आज नवीन आहेत, पहिल्यापासून प्रत्येक गोष्ट मी खूप छान पद्धतीने मी तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमच्या समोर. सेशन हा 2 पार्ट मध्ये असेल. आजचा सेशन, पहिला जो सेशन असेल बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू सिमेट्री and advanced session related to same topic. काही गोष्टी करण्याच्या पाठीमागं खूप पर्पजफुली गोष्टी केल्या जातात. एक तुमचा एक बेसिक सेशन असेल आणि दुसरा तुमचा ऍडव्हान्स सेशन असेल. एक सेकंड. बेसिक सेशन पासून आपण सुरुवात करूया. दिस बेसिक सेशन स्टार्ट विथ युअर सिमेट्री ऑपरेशन्स. नाउ व्हाट इज मीन बाय द सिमेट्री ऑपरेशन? On your molecule, given molecule, some operation takes place, and with respect to that, if we'll get the indistinguishable structures, then we say they're having the symmetry operation. Basically, we having the rotation along the axis. तुमच्या ऍक्सिस वरती ज्यावेळेस आपण ऍक्सिस वरती रोटेशन घेऊ, ते तुमचं एक ऑपरेशन आहे. ऍक्सिस वरती रोटेशन along the axis, and that rotation either two types, either you are having the 360 degree of rotation or we are having some definite rotation. जर एक गोष्टीचा विचार करा, माझ्याकडे एक मॉलिक्यूल आहे. I am having such type of molecule A, B, C type of molecule. ओके, जरा माझ्याकडे व्यवस्थित बघा आणि छानपैकी उत्तर द्या. माझ्याकडे असा मॉलिक्यूल आहे ए बी सी. ए बी आणि सी ह्या मॉलिक्यूल वरती मला काही रोटेशन द्यायचे. असे रोटेशन द्यायचे की जेणेकरून मला इनडिस्टिंग्विशेबल स्ट्रक्चर मिळायला हवे. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर जात असेल, आय होप. येस सर. मॉलिक्यूल वरती मला असे रोटेशन द्यायचे, मला इनडिस्टिंग्विशेबल स्ट्रक्चर मिळायला हवे. सो मी किती डिग्रीने रोटेशन द्यायचे? किती डिग्रीने रोटेशन? 180. So we'll get the indistinguishable structure. 180. 180 degree rotation. बेटा जरा तुझा नोटबुक मला दाखव. नोटबुक मध्ये ते रोटेशन काढून दाखवा. मी काल ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी आज पुन्हा रिपीट करतोय. लेक्चर चालू असताना तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा. तुम्हाला तुमचा नोटबुक मला कंटिन्युअसली दाखवायचं, जेणेकरून तुम्ही जे काय करताय मी तिथे तुम्हाला पॉइंट आउट करू शकेल, तिथे तुम्हाला चेंज करू शकेल. कारण सिमेट्री वाटतं तेवढं सोपं नाहीये. खूप साऱ्या मिस्टेक्स ह्या तुम्हाला सांगताना, तुम्ही एक सांगता, लिहिताना काहीतरी वेगळं सांगतो आपण. सो आय वॉन्ट युअर कॅमेराज. Someone want to say something? ओके, जे लोक आउटसाइड आहेत काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर तुम्ही असाल तर तुम्ही दाखवा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काय करताय ते, जेणेकरून काय होईल मी तिथं तुमच्याकडे चेंजेस करून आणू देऊ शकेल. मला हे सांगा, आता कोण सांगत होतं त्याच्यामध्ये 180 डिग्रीचं आपण रोटेशन देऊ शकतो? चला मला 180 डिग्रीचं रोटेशन दाखवा. मी तुमचं नोटबुक चेक करतोय. एव्हरीवन शो युअर नोटबुक. भाग्योदय मला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बेटा 180 डिग्रीचं रोटेशन तू त्याच्यावरती कसं देणार? जरा एकदा सांगून टाक. सर ए मधलं पास करेल. ए मधनं पास करायचं. बर, ए मधून पास करताना कसं पास करायचं मला ते सांग. हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल कसं पास करशील? पटकन मीनाक्षी, एवढा हॉरिझॉन्टल. पटकन. हा बोल. काय? हॉरिझॉन्टल सर. हॉरिझॉन्टल. जर आपण असं जर हे जर पास केलं तर तो तुझं हॉरिझॉन्टल 180 डिग्रीनं रोटेशन द्यायचं. 180 डिग्रीनं रोटेशन द्यायचं. असा विचार करूयात आता. इथे माझ्याकडे ए आहे, इथे माझ्याकडे बी आहे, इथे माझ्याकडे सी आहे. ठीक आहे. आणि आता तू असं प्लेन टाकतेस, असा तुझा ऍक्सिस टाकतेस. ओके, ह्या ऍक्सिस वरती तुला 180 डिग्रीचं रोटेशन द्यायचं आहे. कसं देऊ रोटेशन? असं समोरून आणू, फिरून इकडनं असं 180 म्हणजे काय? हाफ सर्कल कम्प्लीट व्हायला हवं. इथे बघ, हे जर ब्लॅक कॅप जर इकडे गेली तर 180 डिग्रीचं रोटेशन झालं, बरोबर की नाही? पुन्हा एकदा बघ, मी ए ला पकडतोय इथे आणि असं ह्याच्यावरती मी रोटेशन दिलं 180 डिग्री.
का तुला इथे बघ, हा जी काही ब्लॅक कॅप होती ही माझ्या लेफ्ट साइडला आहे, लेफ्ट हँड मध्ये. राईट हँडला इकडे व्हाईट नोझलला मी पकडलंय आणि आता मी याला 180 डिग्रीनं रोटेशन देतोय. इथे मला ब्लॅक साइड भेटतीये नाही No, सर. sir. आणि जर नाही दिसत असेल तर 180 डिग्रीचं रोटेशन आहे असं तू सांगू शकतेस? नाही 360. चलो, हा, नवीन एक गोष्ट सापडते, 360 डिग्री ऑफ रोटेशन. व्हॉट इज मीन बाय 360 डिग्री ऑफ रोटेशन? फुल सर्कल कम्प्लीट होणार. फुल सर्कल कम्प्लीट करायचं. आता जरा एकदा चेक करा, इथे आमचा जो काही ब्लॅक कॅप आहे इकडनं मी त्याला 360 डिग्री मध्ये फिरवतोय. जेव्हा मी त्याला 360 डिग्री मध्ये जेव्हा फिरवेल त्यावेळेस तो ओरिजिनल ह्याला येईल, ओरिजिनल पोझिशनला येईल आणि जी काही ओरिजिनल पोझिशन असते त्यालाच आपण म्हणतो आयडेंटिटी ऑपरेशन. जे तुमच्या स्क्रीनवरती पहिलं दिसतंय रोटेशन बाय 360 डिग्री. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, एक्झामला क्वेश्चन येण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. त्याच्यावरती सिमेट्री ऑपरेशन विच आर नॉट युअर सिमेट्री ऑपरेशन असा क्वेश्चन असू शकतो. ज्यावेळेस असा क्वेश्चन येईल विच इज नॉट युअर सिमेट्री ऑपरेशन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलं सिमेट्री ऑपरेशन शिकवताय रोटेशन. रोटेशन सगळ्यांनी माझ्या बरोबर रिपीट करा. व्हॉट इज युअर फर्स्ट ऑपरेशन? रोटेशन. रोटेशन बाय 360 डिग्री. Rotation. By the rotation with the 360 degree, when if I rotate the molecule with a 360 degree and if I get the indistinguishable structure. जरा एकदा विचार करा, हा माझा लेफ्ट हँड आहे, लेफ्ट हँड मध्ये मला हा तो पेन पकडलाय, मला असं काहीतरी रोटेशन द्यायचं जेणेकरून तो लेफ्ट हँडलाच दिसेल. मला 360 डिग्रीचं रोटेशन दिल्याशिवाय माझ्याकडे ऑप्शन नाहीये. जर असं जर असेल तर ऍट दॅट टाइम वी हॅव्हिंग द रोटेशन विथ द 360 डिग्री and it is called as your identity operation. Any doubt? Any doubt? नो सर. Okay, congratulations. First, No, sir. is your identity. What is meant by identity? If I get the rotation through the 360 degree. 360 degree ना जर तुम्ही जर rotation देत असाल तर ते तुमचं first symmetry element as your identity, and on that identity will get the rotation with the 360 degree. Okay, then next one, your proper axis. Your proper axis. When I get the proper axis of rotation on your molecule and if I get the indistinguishable structure, it's not your 360 degree. म्हणजे आता आयडेंटिटी ऑलरेडी तर मी तर कन्सिडर केलंय, 360 डिग्रीचं रोटेशन मला नाही द्यायचंय. मला असं काहीतरी वेगळं रोटेशन द्यायचंय जेणेकरून आय गेट द इनडिस्टिंग्विशेबल स्ट्रक्चर. पुन्हा एकदा डोक्यामध्ये छानपैकी हे करून घ्या, मार्क करून घ्या. एक्झामला विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुमचा प्रॉपर ऍक्सिस. व्हॉट इज मीन बाय द प्रॉपर ऍक्सिस? इफ आय गिव्हन द रोटेशन टू युअर मॉलिक्युल एक्सेप्ट युअर 360 डिग्री. 360 डिग्री सोडून जे काही रोटेशन असणार आहे ते असेल तुमचा प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन अलॉंग द ऍक्सिस. मी प्रॉपर एकदम तुम्हाला शिकवणारच आहे, पण आता मला काय शिकवायचंय तुम्हाला की तुमच्या मॉलिक्युल मधनं असा एक ऍक्सिस पास करायचा आणि ज्याच्यावरती रोटेशन घ्यायचं. यू आर गेटिंग द इनडिस्टिंग्विशेबल स्ट्रक्चर बट दॅट रोटेशन इज नॉट युअर 360 डिग्री. काय शिकवतोय सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या की तुमचं 360 डिग्रीचं रोटेशन नाहीये. 360 डिग्री रोटेशन सोडून दुसरं कोणतं तरी रोटेशन आहे, त्याला म्हणायचं तुमचा प्रॉपर ऍक्सिस. आणि प्रॉपर ऍक्सिस वरती तुमचं रोटेशन होतं अराउंड द ऍक्सिस. तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल रोटेशन अराउंड द ऍक्सिस. जिथं तुम्ही रोटेशन अराउंड द ऍक्सिस घेता त्याला म्हणायचं तुमचं प्रॉपर रोटेशन और युअर प्रॉपर ऍक्सिस. त्याच्यावरती तुम्ही रोटेशन घेणार. इलेमेंट तुमचा फर्स्ट इलेमेंट सिमेट्री इलेमेंट तो होता आयडेंटिटी. सेकंड सिमेट्री इलेमेंट आहे तुमचा प्रॉपर ऍक्सिस. अँड नेक्स्ट वन इज ऑन युअर स्क्रीन ॲज अ प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री. व्हॉट इज मीन बाय द प्लेन ऑफ सिमेट्री? पटकन, प्लेन ऑफ सिमेट्री काय? प्लेन ऑफ सिमेट्री काल तुम्ही खूप वेळा त्याच्यावरती फोकस केलात, 1-1.5 तास तुम्ही त्याच्यावरती वेळ इन्व्हेस्ट केलात. प्लेन ऑफ सिमेट्री पटकन. परपेंडिक्युलर, हॉरिझॉन्टल वगैरे सर. वर्टिकल्स लाईन. एक्झाम्पल जर असं जर An imaginary plane within the molecule which divide it into two parts which are mirror image of each other. Okay, when the imaginary plane passing through the molecule and if we'll get the indistinguishable structure with your molecule, then we having the plane of symmetry. किती छान उत्तर आहे की तुमच्या मॉलिक्युल मध्ये जर एक असं जर एक इमॅजिनरी प्लेन पास होत आहे and the imaginary plane passing through the molecule and that molecule get divided into two equal half, they are the mirror images of each other, then we having the plane of symmetry. आपण काल ह्याचं डिस्कशन केलंय. आपल्याकडे 3 प्लेन्स असतात. एक असतं सिग्मा व्ही, सिग्मा एच, सिग्मा डी. काय काय असतं ना मी डिटेल मध्ये थोड्या वेळात तुम्हाला नक्कीच घेईल, पण आतासाठी महत्वाचं असं आहे की जर तुमच्याकडे जर प्लेन असेल तर प्लेन वरती काय घेतलं जातं? वाचा तिथं. प्लेन आहे,
प्लेन वरती काय घेतलं जातं? रिफ्लेक्शन इन द प्लेन. तुमचा प्लेन वरती काय घेतलं जातं? रिफ्लेक्शन. एक्झामला ह्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन असा येऊ शकतो की मॅच द फॉलोविंग. मॅच द फॉलोविंगचा क्वेश्चन असू शकतो, किंवा तुमचे इलेमेंट्स विच आर नॉट युअर सिमेट्री एलिमेंट्स, विच इज नॉट युअर सिमेट्री ऑपरेशन्स, असा क्वेश्चन येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. सो फोकस ऑन इट. तुमच्या प्लेन वरती सगळ्यांनी सांगा एकदम जोरात की तुमचा प्लेन आहे. प्लेन वरती काय घेता तुम्ही? प्लेन वरती काय घेता? रिफ्लेक्शन. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्याकडे जर आयडेंटिटी ऑपरेशन असेल, आयडेंटिटी वरती काय घेतो आम्ही? रोटेशन. रोटेशन. Rotation by 360. Congratulations. Rotation around the 360 degree. And if I having the improper axis, your proper axis वरती काय घेतलं? Rotation around the axis. Rotation around the axis. Congratulations. Next one, the inversion center. What do you mean by the inversion center? Inversion center. Inversion center. कुणाला काही माहिती आहे इन्व्हर्जन सेंटर बद्दल? नसेल माहिती तर मी सांगतो पटकन. माहिती आहे तुम्हाला? ओके, ऐकून घ्या. An imaginary point is present into the molecule. An imaginary point is present inside the molecule, and we go toward the one of the direction we get one atom. Suppose इथे एक इमॅजिनरी पॉइंट आहे. ओके, त्या इमॅजिनरी पॉइंट पासून आपण एका डायरेक्शनला गेलो आणि मला इथे एक ऍटम मिळाला, बरोबर? इथे आपल्याला इथे बी मिळालाय. ओके, सेम लेंथला जर आपण जर ऑपोजिट साइडला जर गेलो, सेम लेंथ विथ ऑपोजिट डायरेक्शन तुम्ही जर गेले आणि जर तुम्हाला जर सेम ऍटम जर मिळत असेल, इथे तुम्हाला बी मिळाला, तर सेम डायरेक्शन जर तुम्ही जर ऑपोजिट साइडला जर जात असाल आणि जर तुम्हाला जर सेम ऍटम जर मिळाला, ऍट दॅट टाइम आय हॅव्हिंग द सेंटर ऑफ सिमेट्री. ओके, हॅव्हिंग द इन्व्हर्जन सेंटर. इन्व्हर्जन ऍटम्स एक्झाम्पल कसं हे तुम्हाला रिलेट करू शकता तुम्ही. जर तुमच्याकडे इन्व्हर्जन सेंटर असेल तर इन्व्हर्स युअर ऑल ऍटम्स. तुमच्या जे काही ऍटम्स असतील तुमच्या दोन्ही पण साइडला atoms is the same दिसत असतील तर we can say the compound having the inversion center. Okay, next one, improper axis. What is mean by the improper axis? कुणाला माहिती आहे improper axis? Improper axis is nothing but the rotation followed by reflection plane which is perpendicular to your rotation axis. तुमचं जे काही rotation axis आहे त्या rotation axis ला एक perpendicular plane असतं. Rotation followed by reflection is nothing but your improper axis. एक्झामला विचारणारे क्वेश्चन्स पटकन त्याचं रिवाइज करून घ्या की तुमच्याकडे सिमेट्री एलिमेंट्स किती टाइपचे सिमेट्री एलिमेंट्स आहेत. एक्झामला असं विचारू शकतील, हाऊ मेनी सिमेट्री एलिमेंट्स वी हॅव? 1 2 3 4 10 12. काय सांगाल? 5 सिमेट्री एलिमेंट्स. ओके, पटकन कोणते कोणते 5 सिमेट्री एलिमेंट्स आहेत? Identity, proper axis, plane, center of inversion and improper axis. Improper axis. Congratulations. पुन्हा एकदा रिपीट करा. फर्स्ट, Identity, proper axis, plane, center of plane, inversion, of inversion, proper center of axis, inversion and improper axis. ओके, अजून एक महत्त्वाची Improper गोष्ट axis. काय विचारतात ते की तुमच्याकडे जे काय आयडेंटिटी जे आहे, आयडेंटिटी कशाने रिप्रेझेंट करतात? कॅपिटल ई, आयडेंटिटी. E. ओके, युअर प्रॉपर ऍक्सिस कशाने आपण रिप्रेझेंट करणार? प्रॉपर ऍक्सिस इज रिप्रेझेंटेड बाय CN. ओके, द प्लेन इज रिप्रेझेंटेड बाय सिग्मा. Sigma. ओके, सेंटर ऑफ इन्वर्जन. नेक्स्ट वन, सेंटर ऑफ इन्वर्जन. Center of represented by I. Very I, small I. next one. We having the improper axis. This improper axis represents SN. 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 Congratulations. पटकन एकदा सांगून टाका की तुमच्याकडे 5 सिमेट्री एलिमेंट्स आणि 5 सिमेट्री एलिमेंट्सला मी रिप्रेझेंट कसं करेल. पटकन. 7. क्वेश्चन नाही समजला? माझ्याकडे 5 सिमेट्री एलिमेंट्स आहेत, त्या 5 सिमेट्री एलिमेंट्सला आपण रिप्रेझेंट कसं करायचं असा क्वेश्चन विचारला. आयडेंटिटीला ई नी, प्रॉपर ऍक्सिसला सीएन नी, प्लेन ला सिग्मा नी, सेंटर ऑफ इन्वर्जन ला आय आणि इम्प्रॉपर ऍक्सिस ला एसएन. व्हेरी गुड.
ओके, पुढचा क्वेश्चन त्याच्यावरती तयार होतोय. सिमेट्री एलिमेंट्स वरती घेतले जातात सिमेट्री ऑपरेशन. सगळ्यांना आय होप की समजत असेल मी काय शिकवतोय ते. सिमेट्री एलिमेंट्स वरती सिमेट्री ऑपरेशन घेतले जातात. आयडेंटिटी वरती कोणतं ऑपरेशन घेतलं जातं? पटकन. आयडेंटिटी वरती कोणतं ऑपरेशन घेतलं जातं? रोटेशन बाय 360. रोटेशन थ्रू आउट द 360 डिग्री. ओके, प्रॉपर ऍक्सिस वरती काय केलं जातं? Okay. Rotation around the axis. रोटेशन अराउंड वन ऑफ द ऍक्सिस. ओके, नेक्स्ट प्लेन वरती काय घेतलं जातं? Reflection in the plane. Reflection. Okay. Then next one, center of inversion. Inversion of all atoms through the Inversion center. of all atoms. Congratulations. And your next one, your improper axis. Improper axis वरती काय केलं जातं? Rotation Rotation by followed by reflection. reflection. Rotation followed by Reflection. reflection is nothing but your improper axis. आणि आय होप पहिला क्वेश्चन तुमचा क्लिअर झाला असेल. ह्याच्यावरती प्रश्न पडणारच. गोष्ट लक्षात घ्या. तुमचे 5 सिमेट्री एलिमेंट्स, 5 सिमेट्री एलिमेंट्स वरती 5 सिमेट्री ऑपरेशन. आता ते 5च्या 5 एलिमेंट्स आणि त्याचे ऑपरेशन्स आपण ह्या लेक्चर मध्ये स्टडी करणार. फर्स्ट वन इज युअर रोटेशन थ्रू युअर प्रॉपर ऍक्सिस. काय शिकवायचंय मला? रोटेशन थ्रू प्रॉपर ऍक्सिस. व्हॉट इज मीन बाय द रोटेशन थ्रू प्रॉपर ऍक्सिस? Thus, it is the imaginary axis passing through the molecule such that the molecule rotates along the 360 degree divided by n. That gives the indistinguishable structure. Then we say the molecule having the rotation through the proper axis. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या की माझ्याकडे काय आहे? एक इमॅजिनरी ऍक्सिस आहे. काय माझ्याकडे एक इमॅजिनरी ऍक्सिस आहे. तो इमॅजिनरी ऍक्सिस तुमच्या मॉलिक्युल मधनं पास होतोय. One imaginary axis passing through the molecule, and around that axis we gain the rotation toward the molecule, and if we'll get in the indistinguishable structure, then we having the axis of symmetry. सगळ्यांना क्लिअर होत आहे? सगळ्यांना क्लिअर होत आहे? Sir, repeat. रिपीट करू. ओके, चलो. तुमच्याकडे स्क्रीन वरती तुम्हाला एक मॉलिक्युल दिसतोय. हायड्रोजन पेरॉक्साइड. Yes, sir. ओके, हायड्रोजन पेरॉक्साइड. हा मॉलिक्युल एकदा व्यवस्थित चेक करा. मॉलिक्युल मध्ये दिलंय काय की माझ्याकडे 2 ऑक्सिजन्स आहेत. ओके, आणि तुमच्याकडे 2 हायड्रोजन्स आहेत. हे 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. आता एक असा एक ऍक्सिस पास करायचा. H2O2. हा, तुमच्याकडे एक असा एक ऍक्सिस पास करायचा. तो ऍक्सिस तुमच्या मॉलिक्युलला 2 इक्वल पार्ट्स मध्ये असं रोटेट करू शकेल की विल गेट द इनडिस्टिंग्विशेबल स्ट्रक्चर. बघा, एकदा व्यवस्थित चेक करा की मला तुमच्या मॉलिक्युल मधनं एक असा एक ऍक्सिस पास करायचा आहे. डेफिनेशन एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. अँड द इमॅजिनरी ऍक्सिस काय करायचं? एक इमॅजिनरी ऍक्सिस मॉलिक्युल मधनं पास करायचा. पासिंग थ्रू द मॉलिक्युल such rotate around the 360 divided by n, which give the indistinguishable structure. Then we having the axis of rotation or your proper axis. आता हा जो काही मॉलिक्युल आहे, जर एकदा चेक करा की इथे हायड्रोजन आहे आणि हा हायड्रोजन इथे आहे. जर असा जर विचार केला तर हे एकमेकांच्या ऑपोजिट साइडला आहेत असं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. आता मी असं किती डिग्रीने रोटेशन देऊ की जेणेकरून की हे 2 हायड्रोजन मला इक्वालंट पोझिशन वरती मिळू शकतील. नसेल समजत तर जरा इकडे चेक करा. सपोज 180. हा, 180. जस्ट 1 सेकंड. कॉंग्रॅच्युलेशन, बरोबर आहे. एकदा समजून सांगतो, जरा एकदा चेक करा. हा जो काही पॉइंट आहे माझ्याकडे, इथे एक ऑक्सिजन आहे आणि ह्या पॉइंट वरती एक ऑक्सिजन आहे असं विचार करा. ठीक आहे. हा हायड्रोजन हा अपवर्ड डायरेक्शन ना, हा हायड्रोजन डाऊनवर्ड डायरेक्शन ना. माझ्या फिंगर कडे जरा लक्ष द्या. एक फिंगर माझा एक हायड्रोजन दाखवत आहे, हे दुसरा फिंगर दुसरा हायड्रोजन दाखवत आहे. ठीक आहे. आता मला अपवर्ड पोझिशनला एक हायड्रोजन हवाय. कुठे? अपवर्ड पोझिशनला एक हायड्रोजन हवाय. किती डिग्रीनं रोटेट करू? मी असं रोटेट केल्यानंतर एकदा चेक करा की इथे माझ्याकडे हायड्रोजन होता. आहे का इथे हायड्रोजन? इथे चेक करा. इथे हायड्रोजन आहे. हे फिंगरकडे लक्ष द्या. इथे एक हायड्रोजन आहे. मी कसं ह्या मॉलिक्युलला फिरू जेणेकरून त्या पोझिशन वरती मला पुन्हा हायड्रोजन मिळेल? किती डिग्रीचं रोटेशन देऊ? जर इथे जर हायड्रोजन आहे आणि खाली जर हायड्रोजन आहे तर तुम्हाला किती डिग्रीने रोटेट करायला लागेल? 180. ऑब्विसली 180 डिग्री 180. रोटेट करायला लागेल. आणि तुमचा ऍक्सिस कुठनं पास होईल जरा सांगा मला. ऍक्सिस कुठनं पास होईल? दोन्ही पण ओ मधनं. O मधून. O मधनं.
असा ऍक्सिस पास होईल. तर एकदा व्यवस्थित लक्ष दे. नो सर. जर असा जर ऍक्सिस जर असा मधनं जर गेला तर दोन असा विचार ऑक्सिजन करा आयटमच्या मधून. दोन दोन ऑक्सिजन आयटमचं मधनं. बेटा एक मिनिट, मी तिचा आधी प्रश्नाचं उत्तर देऊ देत मला, की जर दोन ऑक्सिजनच्या मधनं जर तुमचा जर ऍक्सिस जर जात असेल त्याच्यावरती जर तुम्ही जर रोटेशन जर घेतलं तर काय होणार आहे, हे असं फिरणार आहे. सो तसं नाही जाऊ शकत. सो हा तुमचा ऍक्सिस चुकीचा आहे. ओके, दुसरा ऍक्सिस सांगा. आता काय सांगितलं तुम्ही? आधी तुम्ही काढलेला जिथे ना तुम्ही तसा dot लावलेत स्ट्रेट ना, स्ट्रेट. हा ते- तसा ते ऑक्सिजनच्या ते- मधून. चला बघूयात आपण. इथे तुमच्याकडे तुमचा तो सेंटर पॉइंट आहे. इथे ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन. बरोबर हो. येस. बरोबर. सेंटर sir. पॉइंट मध्ये एक्झॅक्टली हा तुमचा सेंटर पॉइंट. बरोबर. आता काय करूयात, ह्या Okay, सेंटर sir. पॉइंट वरती आपण रोटेशन घेऊयात. बघा जरा एकदा, बघा परत एकदा बघा. हा हायड्रोजन वरती सापडला, हा हायड्रोजन खाली, सेंटर पॉइंट इथे. आता या सेंटर पॉइंट वरती मी घेतोय रोटेशन. 180 चं रोटेशन झालं. ब्लॅक ला तुम्ही जरा लक्षात घ्या, ब्लॅक कॅप वरती फोकस करा. मी 180 डिग्रीनं रोटेशन दिलं मॉलिक्युलला. कॅन आय गेट द इंडिस्टिंग्विशेबल स्ट्रक्चर? 180 मध्ये दिलं. बघा पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या की हा जो काही आहे, हा हायड्रोजन आपण 180 डिग्रीनं रोटेशन दिलं, आपल्याला इंडिस्टिंग्विशेबल स्ट्रक्चर मिळालं का? नो सर. नाही मिळालं. नो सर. नाही मिळालं. सो व्हॉट टू डू? हायड्रोजन मधून. हायड्रोजन मधनं कसं टाकणार बेटा ना? हा हायड्रोजन वरती, हा हायड्रोजन खाली आहे. जर दोन जर ऑपोजिट पोझिशनला असतील तर तू त्याच्यावरती ऍक्सेस नाही टाकू शकत. नेक्स्ट ऑप्शन. ऍक्सिस. काय थ्रू. आवाज येत नाही बेटा तुझा. मी सांगू? मी मदत करू तुम्हाला? ओके. हा sir. सर चालेल. बघा आता तुम्ही जिकडनं बघताय तो सेंटर पॉइंट पकडा आणि ह्या सेंटर वरती असा ऍक्सिस जातोय. तो ऍक्सिस हा तुमच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. हे तुमचा जो बोर्ड तुम्हाला समोर दिसतोय, त्या बोर्डला तो ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आता ह्या ऍक्सिस वरती तुम्हाला घ्यायचंय रोटेशन. असं रोटेशन टाका. आता जर आपण असं जर रोटेशन जर टाकत असू तर हा वर खाली आहे. जेव्हा तुम्ही 180 ने रोटेट कराल हा वरती जाईल का? गेला का? हा सर. बघा समजून सांगतो बघा. येस जाईल. हा समजून सांगतो बघा. दोन ग्रीन स्टिक दिसत आहेत तुम्हाला. एक खाली एक ग्रीन स्टिक दिसते, एक वरती एक ग्रीन स्टिक आहे. बरोबर आहे? हा सर. आता ऍक्सिस कुठनं टाकायचा? असा समोरून तुमच्या बाजूने इथनं बरोबर मधनं. ओके, मी जिथं पकडतोय तिथं ऍक्सिस आहे असं चेक करा आणि त्याच्यावरती असं टाका रोटेशन. इकडे हायड्रोजन होता ना, आता असं घ्या आणि असं. किती डिग्रीचं रोटेशन झालं एकदा चेक करा. रोटेशन 180 डिग्री झालं. ओके. जर 180 डिग्रीनं असं जर आपण जर रोटेशन जर टाकत असू तर कॅन बी हॅव्हिंग द C2 टू दिस मॉलिक्युल. कसं काढतो C2? 360 डिवायडेड बाय 2. 360 डिवायडेड बाय 2. मी काल तुम्हाला सांगितलं होतं किती ऍटम्स आहेत आपल्याकडे? 2 ऍटम्स आहेत. सो 360 डिवायडेड बाय 2 जर केलं तर 180 भेटेल. आणि 180 म्हणजे 180 C2 मॉलिक्युल. समजतंय मी काय शिकवतोय ते तुम्हाला? समजतंय. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. आय थिंक काकडे सर आपल्या बरोबर आहेत. सर जमताय का? हॅलो प्रसाद सर. हा बोला सर. जमताय का शिकवायला मला? हो जमते सर. ओके चला. पुढचा एक मॉलिक्युल स्टुडंट घ्या. आहे सर नाही. हा का? ओके ठीक आहे. पुढचा मॉलिक्युल एकदा चेक करा. ट्रायफिनाइल फॉस्फेन.
मध्ये फॉस्फरस आहे आणि 3 बेन्झीन रिंग्स कनेक्टेड आहेत. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त आता बाकी काही विचार करू नका. आता तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये ऍक्सिस टाकायला शिकायचंय. तुम्हाला ऍक्सिस टाकायचा आहे. कसा ऍक्सिस टाकाल तुम्ही याच्यामध्ये पटकन. नाही जमत आहे? नाही जमत आहे? नाही सर. ओके, जरा एकदा चेक करा की तुमच्याकडे असा मॉलिक्यूल आहे. इथे मध्ये फॉस्फरस आहे असा विचार करा. दिसला तुम्हाला ब्लॅक कलर? इथे फॉस्फरस आहे आणि इथे 3 फिनाइल रिंग्स आहेत. ठीक. आता ह्या 3 फिनाइल रिंग्स आणि इथे मध्ये फॉस्फरस, त्या 3 फिनाइल रिंग तर सेमच आहेत. कुठून जरी बघितलं तर तुम्हाला सेमच दिसणार आहेत. मग ह्याच्यावरती ऍक्सिस कसं जाणार? वरनं, सेंटर मधनं. ओके, टी मधनं सर. आणि तो तुमचा असणार आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्यावरती तुम्ही ऍक्सिस वरती घेणार आहेत रोटेशन. ठीक आहे. मी आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की हा सेशन 2 पार्ट्स मध्ये असणार आहे. एक बेसिक सेशन, एक ऍडव्हान्स सेशन. जो बेसिक सेशन जो आहे तो बेसिक सेशन आय थिंक लेस दॅन 1 मिनिट राहिलाय. तुम्ही पुन्हा 2 मिनिटं जॉईन करा. आपण पुन्हा बोलूया. ओके सर.